हॅलो एव्हरीवन. ॲलिस इन वंडरलँडचा आपण सेकंड पार्ट पाहतो आहे. यामध्ये आपण ग्रामर आणि त्यापासून वाक्य कशी तयार केली आहेत, वाक्यरचना कशी केली आहे ते पाहतो आहे. डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया. आफ्टर द टी पार्टी शी बीड गुड बाय टू एव्हरी वन अँड वॉक हर वे. आफ्टर द टी पार्टी, आफ्टर म्हणजे की पार्टीनंतर, चहाच्या पार्टीनंतर, शी ती, बीड म्हणजे निरोप देणे. आता याच्यामध्ये बीडचा सेकंड फॉर्म आहे बीडन आणि बीडिंग. गुड बाय, गुड बाय टू एव्हरीवन. शी बीड गुड बाय टू एव्हरीवन म्हणजे तिने प्रत्येकाला गुड बाय केले म्हणजे निरोप दिला. ठीक आहे. अँड वॉक हर वे म्हणजे ती तिच्या वाटेने परत गेली. ॲलिस फाउंड हरसेल्फ म्हणजे ॲलिसने स्वतःला कुठे पाहिलं, म्हणजे तिने स्वतःला कुठे पाहिलं की इन अ ह्यूज गार्डन, एका गार्डनमध्ये, वेअर शी मेट 3 गार्डनर्स जिथे की 3 गार्डनर्स होत्या. हू लुक लाईक प्लेइंग कार्ड्स ज्या पत्त्यांसोबत खेळत होत्या. दे वेअर पेंटिंग, दे वेअर इथे काय आहे, पास्ट टेन्स दिलेला आहे. पेंटिंग आहे इथे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे. पास्ट इन द प्रेझेंट कंटिन्यूअस. व्हाईट रोजेस रेड म्हणजे की त्या व्हाईट रोजला कलर देत होत्या. दे वेअर पेंटिंग व्हाईट रोजेस रेड. जस्ट देन त्यानंतर लगेच, जस्ट देन द क्वीन ऑफ हार्ट्स केम. द क्वीन राणी, ऑफ हार्ट्स म्हणजे हृदयांची राणी, केम इथे सेकंड फॉर्म आहे केम. ठीक आहे. कमचा सेकंड फॉर्म केम आहे म्हणजे हे पास्ट टेन्समध्ये आहे. इन टू द गार्डन म्हणजे गार्डनमध्ये आली. विथ हर गेस्ट म्हणजे राणी तिच्या पाहुण्यांसोबत गार्डनमध्ये आली. दे वेअर गोईंग टू प्ले इथे परत सेम तसंच आहे जिथे इथे असं होतं दे वेअर पेंटिंग. ठीक आहे. सेम हिअर दे वेअर गोईंग, दे वेअर गोईंग टू प्ले म्हणजे ते काय खेळत होते. हे काय आहे, क्रोके. स्पेलिंग पहा, CROQUET. इथे टी आहे तो सायलेंट आहे म्हणजे की क्रोके विथ हेजहॉग्स. आता इथे पण स्पेलिंग बघा काय आहे. ठीक आहे. इथे डी पण सायलेंट आहे. फॉर बॉल्स एक काटेरी प्राणी आहे त्याच्यासोबत ते खेळत होते. फ्लेमिंगो म्हणजे की एक लांब पाय आणि गुलाबी रंगाचा पक्षी आहे. ठीक आहे. फॉर मॅलेट्स म्हणजे लाकडी हातोडे, त्याचं पण एक मोठ्या हातोड्यासारखं दांड केलेलं आहे फ्लेमिंगोसोबत खेळण्यासाठी. अँड सोल्जर फॉर हुप्स. ठीक आहे. सोल्जर फॉर हुप्स म्हणजे हे सगळे खेळण्यासाठी त्यांनी हे केलेले आहेत. एक म्हणजे की म्हणता येईल चेंडूला आपण कसं किक मारतो त्या टाईपचं खेळणी आहेत. त्यानंतर काय होतं म्हणजे काही क्षणातच, ॲट दॅट मुमेंट म्हणजे त्याच वेळेला, अ ट्रम्पेट साऊंडेड कॉलिंग कोर्ट टू सेशन. आता इथे बघा हे जे आहे ट्रम्पेट म्हणजे काय आहे, तुतारी वाजणे. ठीक आहे. तुतारी वाजणे. साऊंडेड म्हणजे वाजली किंवा आवाज आला. साऊंडेड हा पण पास्ट टेन्समध्ये आहे. तुतारी वाजली. कॉलिंग कोर्ट टू सेशन. कोर्ट सेशन म्हणजे न्यायालयाची एक म्हणजे ते सुनावणी म्हणतात, बैठक म्हणतात त्या टाईपचं. ठीक आहे. म्हणजे की सुनावणीसाठी, कोर्टाच्या सुनावणीसाठी तुतारी वाजली त्याच क्षणाला किंवा त्याच वेळेला. ॲलिस फॉलो एव्हरीवन टू द कोर्टरूम. ॲलिसनी काय केलेलं आहे, फॉलो केलेलं आहे. कोणाला, एव्हरीवन म्हणजे तिथल्या प्रत्येकांना तिने फॉलो केलेलं आहे. टू द कोर्टरूम म्हणजे ॲलिस पण त्यांच्या मागे गेली. ॲलिस वॉज ॲक्यूज. इथे बघा वॉज पण आहे, ॲक्यूज पण आहे. ॲक्यूज म्हणजे काय की आरोप करण्यात आलेला आहे. कोणावरती, ॲलिसवरती. ॲलिस वॉज ॲक्यूज ऑफ स्टीलिंग. आता इथे पहा स्टीलिंग म्हणजे काय, चोरणे. ठीक आहे. इथे चोरीचा आरोप करण्यात आलेला आहे ॲलिसवरती. ठीक आहे. आता याचा सेकंड फॉर्म
हे जे आहे पास्ट इन द कंटिन्युअस आहे. स्टील, स्टोल आणि स्टोलन हे त्याचे फॉर्म आहेत. द डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट. हर्ट शेप म्हणजे तिने एक हृदयाच्या आकाराचा काय केलेला आहे, टार्ट्स म्हणजे एक गोड मिठाई आहे जे तिने चोरलेली आहे, त्याचा आरोप तिच्यावरती करण्यात आलेला आहे. क्विकली म्हणजे लगेच. ॲलिस एट द पीसेस. ईटचा सेकंड फॉर्म एट आहे. द पीसेस ऑफ मशरूम. ॲलिसने मशरूमचे पीसेस खाल्ले. इथे एट आहे ना म्हणून खाल्ले, पास्ट टेन्स आहे. अँड बिगॅन टू ग्रो म्हणजे ती लगेच वाढायला लागली. ठीक आहे. ॲलिसने मशरूमचे पीस खाल्ले आणि ती लगेच वाढायला लागली. म्हणजे ह्या बिगिनचा पास्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे बिगॅन. देन द कार्ड शोल्जर्स ट्रायड टू अटॅक हर. कार्ड म्हणजे पत्त्यांचे जे सैनिक आहेत त्यांनी तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. ट्रायड इथे बघा, हा जो आहे हा पण ट्रायचा सेकंड फॉर्म आहे. ठीक आहे. त्यांनी प्रयत्न केला, ED लागलेला आहे इथे, पास्ट टेन्स आहे. सडनली अचानक. ॲलिस फेल्ट म्हणजे की काहीतरी वाटणे किंवा आपल्याला फील होणे. फीलचा सेकंड फॉर्म फेल्ट आहे. तर ॲलिस फेल्ट समवन टच हर शोल्डर म्हणजे ॲलिसला असं वाटलं की तिला कोणीतरी टच केले. वेकअप लगेच उठली ती. सेड हर तिची सिस्टर म्हणाली शी कुड नॉट बिलीव्ह दॅट इट वॉज अ ड्रीम म्हणजे तिला विश्वास नाही बसला की ते एक स्वप्न होतं. म्हणजे ॲलिस आत्तापर्यंत जे काही पाहत होती ते एक स्वप्न होतं. ठीक आहे. एवढी स्टोरी आहे. ग्रॅमॅटिकली मी समजून सांगितलेली आहे. वर्बचे फॉर्म पण सांगितलेले आहेत. तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि काही नाही समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.